ईव्हीएम बाबत बोलत असताना काही धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत, म्हणजे आपल्या डोक्याच्या बाहेरच्या आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये 2 मतदारसंघ आहेत, एक कराड उत्तर आणि पाटण. आता पुढची मजा आहे का. कराड उत्तरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब पाटील उभे होते, त्यांना मतं मिळाली 90,935. आणि पाटणमध्ये सत्यजित पाटणकर उभे होते, त्यांना मतं मिळाली 90,935. म्हणजे कराड उत्तरचे बाळासाहेब पाटील आणि पाटणचे सत्यजित पाटणकर दोघंही 90,935. एक मत मागे नाही, एक पद पुढे नाही. हे कसं शक्य आहे? म्हणजे इतकंही ऑब्वियस करू नये, म्हणजे अगदी लक्षात येण्यासारखं हे घोटाळे करू नये. तुमचा विश्वास बसतोय? 90,935 90,935 2 वेगवेगळे मतदारसंघ एकाच जिल्ह्यातल्या. अरे चोरी करा, लक्षात येणार नाही अशी तर करा. तुम्ही तुमच्या महाराष्ट्रातनंच अनेक पुरावे समोर येत आहेत, ज्याच्यातनं लोकांचा विश्वास निवडणूक आयोगावरचा उडून जाईल. निवडणूक आयोग हे निव्वळ फक्त नावापुरतं खुर्चीवर बसलाय हे स्पष्ट होत आहे. हे काय गव्हर्नमेंट फिबेरमेंटचं काम नाही आहे. हे निवडणूक आयोगाला हाताशी धरून केलेल्या उलटापालट्या आहेत. आधी हरियाणामध्ये केलं आणि नंतर महाराष्ट्रामध्ये केलं. 5 वाजता अमुक पर्सेंटेज जाहीर होतं आणि 5 ते 11:30 मध्ये 76 लाख मतं वाढतात. खरं तर 5 वाजता जे पर्सेंटेज जाहीर झालं असतं, नंतर फक्त 5 ते 6 मध्ये वोटिंग होतं. किती मतदान वाढू शकतं? हरियाणामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये दोन्हीकडे एवढेच पर्सेंटेज वाढलेत. आणि जे आम्ही काँग्रेसच्या विचारसरणीने जिंकलेली राज्य आहेत, झारखंड आणि जम्मू काश्मीर, जे फारुख अब्दुल्लाने जिंकले, तिथे फक्त 1% मतदान वाढलं. म्हणजे वाढलेलं मतदान फक्त बीजेपीला जातं की काय? प्रत्येकाच्या घरात आता हा चर्चेचा विषय आहे. भलेही तुम्ही राज्य कराल, पण राज्य करताना तुमच्यावर अविश्वास असेल मनापासून, हे लक्षात ठेवा. हमारे चैनल को सब्सक्राइब करें, बेल आइकन जरूर प्रेस करें हमारी न्यू वीडियो सबसे पहले देखें.